सिडकोमधील बिल्डरांचे दलाल अधिकारी पर्यावरणाच्या मुळावर उठलेत असा गंभीर आरोप केलाय वनमंत्री गणेश नाईक यांनी। फ्लेमिंगो तलावांना पाणथळ दर्जा नाकारल्याची चौकशी होणार असल्याचं देखील नाईकांनी म्हटलंय। स्वतः मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्याचंही त्यांनी म्हटलंय। नवी मुंबईतील 8 तलावांना पाणथळ दर्जा नाकारण्यात आलाय। पाणथळ जागाच नाहीत म्हणत भूखंड विकण्याचा सिडकोचा घाट असल्याचा आरोप नाईकांनी केलाय। तलावांच्या जागा जैसे थे ठेवा असं गणेश नाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले। आपल्याबरोबर आहेत वनमंत्री गणेश नाईक। बाब असे की 3 दिवसापूर्वी माझ्या निदर्शनास ही बाब आणून दिली की नवी मुंबईमधल्या ज्या पाणथळ जागा आहेत ह्या पाणथळ नाहीत अशा स्वरूपाचा अहवाल तयार करण्यात आला होता। माननीय जिल्हाधिकारी पंचायत साहेबांना मी फोन केला, त्यांनी सांगितलं की आम्ही मिनिट्स कन्फर्म केलेले नाहीत। तर मी त्यांना सांगितलं की जर का पाणथळ जागा ह्या समुद्र किनाऱ्याला आहेत, समुद्र किनारा म्हणजे खाडीचा किनारा हा मँग्रोव्ह डिव्हिजनशी कनेक्टेड आहे। मँग्रोव्ह डिव्हिजनचा अधिकारी तिथे जर त्या मिटिंगला नसेल आणि तशा प्रकारचा निर्णय घेतला असेल तर ते दुर्दैव आहे। आणि मग मी मँग्रोव्ह डिव्हिजनचे आमचे खाडे जे आहेत DFO त्यांना सांगितलं, त्याने अतिशय सुंदर पत्र त्या ठिकाणी त्यांना दिलेलं आहे की ह्या आपण ज्या पाणथळ जागा नाहीत असं निष्कर्षा परत आल्यात ते आपण रद्द करा। प्रॅक्टिकली हे पाणथळच जागा आहेत आणि त्या अनुषंगाने मग कलेक्टरनी सुद्धा आम्ही सगळ्या गोष्टीत योग्य तो निर्णय घेऊ सांगितले आणि वी आर अलर्ट। कुठल्याही परिस्थितीत त्या पाणथळ जागा पाणथळच राहतील याच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी हट्ट धरू, कारण का ते खरं आहे। ते विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।